नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल एज्यू अकॅडमीवरती. असेच नवनवीन PDF स्वरूपात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या अनमोल एज्यू अकॅडमी ॲपला इन्स्टॉल करा. तर सुरू करूया. आज आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील विचारवंत महापुरुषांवर 50 GKचे प्रश्न. तर पहिला प्रश्नापासून सुरू करूया. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर उत्तर आहे ए. यशवंतराव चव्हाण. दुसरा प्रश्न घेऊया. दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे बी. बाळशास्त्री जांभेकर. तिसरा प्रश्न घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? उत्तर आहे ए. 24 सप्टेंबर 1873. चौथा प्रश्न घेऊयात. शेतकऱ्याचा असूड हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे बी. महात्मा ज्योतिराव फुले. पाचवा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? उत्तर आहे बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सहावा प्रश्न घेऊया. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? उत्तर आहे ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सातवा प्रश्न. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले होते? उत्तर आहे बी. 50%. आठवा प्रश्न. स्त्री पुरुष तुलना हा भारतातील पहिला स्त्रीवादी ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ताराबाई शिंदे बी. नववा प्रश्न घेऊयात. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? उत्तर आहे बी. गोपाळ गणेश आगरकर. 11वा प्रश्न घेऊयात. शब्दांचेच श्रेष्ठ करू असे म्हणत वैचारिक क्रांती घडवणारे लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे ए. गोपाळ हरी देशमुख. 12वा प्रश्न. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणाचा गौरव केला होता? उत्तर आहे डी. राजश्री शाहू महाराज. 13वा प्रश्न. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे बी. कर्मवीर भाऊराव पाटील. 14वा प्रश्न. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? उत्तर आहे ए. महर्षी धोंडो केशव कर्वे. 15वा प्रश्न घेऊयात. भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे बी. आचार्य विनोबा भावे. 16वा प्रश्न. महाडचा चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा घडवून आणला? उत्तर आहे ए. 20 मार्च 1927 रोजी. 17वा प्रश्न घेऊया. श्यामची आई हे सुप्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. 18वा प्रश्न घेऊयात. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी केव्हा बहाल केली? तर याचं उत्तर आहे ए. 1888. 19वा प्रश्न. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आपलं उत्तर आहे बी. यशवंतराव चव्हाण. 20वा प्रश्न घेऊया. श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना करून विदर्भात शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती कोणी केली? उत्तर आहे ए. डॉक्टर पंजाबराव देशमुख. 21वा प्रश्न घेऊयात. क्रांतिसिंह ही पदवी खालीलपैकी कोणत्या महापुरुषाला देण्यात आली होती? 21 नंबरचं उत्तर आहे नाना पाटील. 22वा प्रश्न घेऊयात. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखलं जातं? याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. 23वा प्रश्न. पुण्यामध्ये प्लेगच्या काळात रुग्णाची सेवा करताना कोणत्या महान स्त्रीचे निधन झाले? उत्तर आहे ए. सावित्रीबाई फुले. 24वा प्रश्न घेऊया. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला होता? उत्तर आहे बी. मंडाले म्यानमार येथे. 25वा प्रश्न. ज्ञानप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? उत्तर आहे ए. कृष्णाजी त्र्यंबक रानडे. 26वा प्रश्न घेऊयात. शारदा सदनची स्थापना मुंबईत कोणी केली?
उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी. 27वा प्रश्न, भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाचा गौरव केला जातो? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. 28वा प्रश्न घेऊया. अनाथ बालकांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. 29वा प्रश्न, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत संस्थेची स्थापना कोठे केली? उत्तर आहे नाशिक. 30वा प्रश्न घेऊया. आनंदवन संस्थेची स्थापना करून कुष्ठरोग्यांच्या सेवेचे महान कार्य कोणी केले? उत्तर आहे बाबा आमटे. 31वा प्रश्न, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 32वा प्रश्न घेऊया. क्रांती अग्रणी म्हणून कोणाला ओळखलं जाते? उत्तर आहे डॉक्टर जी.डी. बापू लाड. 33वा प्रश्न घेऊयात. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते जे महाराष्ट्रातील थोर विचारवंत होते? तर आहे गोपाळकृष्ण गोखले. 34वा प्रश्न बघूयात. शेतकऱ्यांच्या कैवारी आणि दीनबंधू या वृत्तपत्राशी संबंधित असणारे सत्यशोधक कार्यकर्ते कोण? उत्तर आहे कृष्णराव भालेकर. 35वा प्रश्न घेऊया. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? उत्तर आहे सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग महादेव बापट. 36वा प्रश्न घेऊयात. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणजेच अनक्राउंड किंग ऑफ बॉम्बे म्हणून कोणाला ओळखले जायचे? उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ. 37वा प्रश्न घेऊयात. युगंधर आणि मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत? शिवाजी सावंत. 38वा प्रश्न घेऊयात. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारा कायदा कोणी केला? उत्तर आहे ए. राजश्री शाहू महाराज. 39वा प्रश्न, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आनंदी गोपाळ हा कादंबरी कोणी लिहिला? उत्तर आहे बी. श्री ज. जोशी. 40वा प्रश्न घेऊया. 100 वर्ष जगणारे आणि महिला शिक्षणासाठी आयुष्य वाहणारे समाजसुधारक कोण होते? उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. 41वा प्रश्न घेऊयात. दलित मित्रा ही पदवी देऊन शासनाने कोणाचा गौरव केला होता? उत्तर आहे बी. कर्मवीर दादासाहेब गायकवाड. 42वा प्रश्न घेऊयात. गुलामगिरी हा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ महात्मा फुलेंनी कोणाला समर्पित केला आहे? उत्तर आहे ए. अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनतेला, त्यांच्या मुक्तीसाठी लढणाऱ्यांना. 43वा प्रश्न बघूयात. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण होत्या? उत्तर आहे सावित्रीबाई फुले. 44वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 45वा प्रश्न घेऊयात. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून कोणाचा गौरव केला जातो? उत्तर आहे ए. बाळशास्त्री जांभेकर. 46वा प्रश्न घेऊया. साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून केव्हा उपोषण केले होते? बघा, याचं उत्तर आहे 1947 रोजी. 47वा प्रश्न घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माची शिक्षा घेतली? उत्तर आहे नागपूर दीक्षाभूमी येथे. 48वा प्रश्न. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 2 एप्रिल 1870 रोजी. 49वा प्रश्न. छत्रपती शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणी दिली होती? उत्तर आहे कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने. शेवटचा प्रश्न बघूयात. 50वा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मठेप हे आत्मवृत्त कोणत्या तुरुंगातील अनुभवावर लिहिले आहे? उत्तर आहे ए. अंदमान सेल्युलर जेल. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अनमोल एज्यू अकॅडमीला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मी जे तुम्हाला होमवर्कमध्ये 2 उत्तर दिलेले आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहेत.